समाजामध्ये पसरून आपण निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहू नये. हे काही नैतिक बरोबर. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप होतच राहतील अजितजी. मला वाटतं यावेळेला मृणालजींकडे जावं, कारण आता एका बाजूला मराठ्यांचा प्रश्न जरी संपुष्टात येतोय असं दिसत असलं तरी आता ओबीसी हे मुंबईकडे कूच करत असल्याचं दिसतंय. मृणालजी, अहो मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी जर उपोषण मागं घेतलेलं आहे, त्यांचं समाधान झालेलं आहे, तर मग ओबीसींचं मिशन मुंबई का नाही? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बबनराव तायवाडे हे मराठा कुणबी नेते आहेत, ते काय ओबीसी समाजाचे नेते नाहीत. दुसरी गोष्ट अशी, नाही एक मिनिट अजितजी, आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही, ठीक आहे ना, मला बोलून द्या. आमच्या आरक्षणात अतिक्रमण होतंय, कमीत कमी आमच्या वेळेत तरी अतिक्रमण करू नका, ठीक आहे, काय हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी की याच्यानंतर जी उपसमिती मंत्रिमंडळाची झाली होती, त्या उपसमितीनी आज तागायत उपोषणकर्त्यांची भेट घेणं पण नाकारलं. त्यांच्या मागण्या ऐकून घेणं त्या अध्यक्षांनी, म्हणजे आपलं चंद्रशेखर बावनकुळे जे अध्यक्ष आहेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या ओबीसीच्या, त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, संघटनांना विश्वासात घेतलं नाही. अजितजी, मी स्वतः फोन केलेत त्यांना, ते म्हणले आम्ही मीटिंग लावू, त्यांनी मीटिंग लावली नाही, कार्यकर्त्यांना बोलून द्या. अजितजी, मला डिस्टर्ब नका करू आता, मला पूर्णपणे बोलून द्या. कारण एक तर काय आहे की जसं त्यांनी स्वागत केलं सरकारच्या या निर्णयाचं, जीआरचं, आम्ही निषेध करतो. आम्हाला भारतीय जनता पार्टी, विशेषतः नरेंद्र मोदी सरकारकडनं, जे स्वतः म्हणतात की मैं ओबीसी की माँ का बेटा हूं, हे यांच्याकडनं अजिबात अपेक्षा नव्हती की तुम्ही ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे, हे आम्हाला अपेक्षा नव्हती. देवेंद्र फडणवीस सरकार, मोदी सरकारकडनं आम्हाला ही अजिबात अपेक्षा, तुम्ही धोका केलेला ओबीसी विरोध ओबीसीकडे आणि ओबीसी विरोधी आपण नीती राबवत आहात. दुसरी गोष्ट, आपण म्हणलं ना की रस्त्याची लढाई रस्त्यावर नाही लढली पाहिजे, कायदेशीर लढाई लढली पाहिजे, कोर्टात गेलं पाहिजे, हे ज्ञान तुम्ही मनोज जरांगेंना का नाही दिलं? एक माझ्या प्रश्नाचं कुणी उत्तर दिलं नाही ना अजित चव्हाणांनी दिलं ना त्यांनी दिलं की आत्ताचे जे कायदे आहेत, जात सर्टिफिकेट देण्याचे जे कायदे आहेत, त्याच्यामध्ये काय कमी होती की तुम्हाला नवीन काढायला लागले? एसटी म्हणजे ट्रायबल समाज पण त्याच कायद्याद्वारे जातीचा दाखला काढतोय, ज्यांच्याकडे नोंदणी आहे तेही काढतायत. मग तुम्हाला काय अडचण होती? नवीन कायदा का करावा लागला? दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता ना की कायद्याचं राज्य आहे, मला जरा अजितजी, मला आता स्पष्टच सांगतो, चला, महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्ष अक्षरशः कायदा पायदळी तुडवत चाललाय. लोकप्रतिनिधींची घरं जाळली गेली, त्यांचे ऑफिस फोडले गेले, एसटी बसेस फुकल्या गेल्या. तुम्ही एसआयटी समिती नेमली होती, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस म्हणतो गृहमंत्री होते, तावातावानी सभागृहात बोलले होते की बाबा आम्ही 100 दिवसाच्या संदीप कर्णिक यांच्या अंडर एसआयटी नेमली, त्याचा अहवाल येईल आणि त्याच्या आम्ही दोषींना कारवाई घेणार नाही. कसे मोबाईल एक्सचेंज केले गेले, कसा प्लॅन केला गेला, आपण आता सांगितलं कॉल सेंटर मधून मेसेजेस गेले गेले. आमचा प्रश्न हाच आहे, संदीप कर्णिक यांच्या एसआयटीचा अहवाल कुठे आहे, त्याची कारवाई का केली गेलेली नाही? आणि जर आपल्याकडे एवढी माहिती होती, महाराष्ट्रात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम चाललं होतं, महाराष्ट्र पेटवण्याचं काम चाललं होतं, आपलं सरकारने केलं काय? आमचा हाच प्रश्न आहे. आपण कारवाई का केली नाही? आपण शांत का बसलात? हाच ओबीसींच्या मनात खतखत आहे. आणि सरकारला आम्ही 8-15 दिवस अजूनही वेळ आहे, सरकारने जीआर मागं घ्यावा. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आमच्या परिस्थिती पण नाही, आम्हाला उतरायचं नाहीये. पण जर नाइलाज असतो, जर सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर ओबीसी समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी, या ओबीसी समाजाला गेल्या 25-30 वर्षानंतर पहिल्यांदा मंडल कमिशन लागू झाल्यानंतर 30 वर्षांनी आपल्या न्याय हक्कासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आणि ही कृपा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही वेळ आज ओबीसींवर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही वेळ ओबीसी समाजावर आलेली आहे. अजितजी, बोला ना, उत्तर द्या. आपण याची जबाबदारीत आपण पळू शकत नाही. ओबीसींची गद्दारी झाली आहे, ओबीसींचा विश्वासाचा खून झालाय, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. बरं मृणालजी, गंभीर आरोप आपण करताय, सरकारचं काय म्हणणं यावरती? अजितजी, झू पण काम बोला आता. अजितजी, मी नाही बोलत तुमच्यामध्ये. अजितजी बोला. नाही, मृणालजींनी ज्या पद्धतीनं आवेशयुक्त ते इथं बोलले, निश्चित त्यांच्या भावना आहेत, ते त्यांनी बोलल्या पाहिजे आणि सरकार म्हणून आम्ही प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे. तसं आम्हाला ती जबाबदारी आहे, ती झटकता येणार नाहीच. परंतु आपण एक लक्षात घ्या, तुम्ही ओबीसीचं का ऐकत नाही आमचा तोच प्रश्न आहे ना अजितजी. मी बोला, मी नाही डिस्टर्ब करत. आता मी आपल्याला तेच सांगतोय की उपसमिती जबाबदार नेत्यांचं ऐकून घेणार नाही असं होऊच शकत नाही. आपण ज्या पद्धतीनं
या उपसमितीमध्ये समाजाच्या सर्व नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तो सर्वसमावेशक आहे, विभागवार आहे असं मला वाटतं. टीव्हीच्या चॅनलवरती आपण थेट अशा पद्धतीनं विधानं करणं बरोबर नाही, माझं असं मत आहे. ज्या वेळेला मराठा आंदोलक चुकत होते त्यांना थेटपणे खडेबोल सुरवणारा हा अजित चव्हाण. मी म्हणालो होतो की ही पद्धत बरोबर नाही आणि ज्या पद्धतीने चाललंय ते बरोबर नाही. बर, जे आपण म्हणालात की का कारवाई आपण केली नाही, मृणालजी मी आपल्याला व्हॉट्सअपवरती माहिती पाठवतो आणि राज्य सरकारने या सगळ्या विषयांमध्ये काय गुन्हे दाखल केलेत, काय कारवाई केलेली आहे त्याच्या संदर्भामधल्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला पाठवतो. माझं आपल्याला म्हणणंच हे आहे आणि सांगणंच हे आहे की जाहीररित्या या संदर्भामध्ये विखार कसा दोन समाजामध्ये निर्माण होईल याच्याकरता प्रयत्न करणारे लोक टपून बसलेले आहेत. आणि मला एक सांगा की ओबीसी येतो, ओबीसी मध्ये बुद्धिभेद आपल्याला कसा करता येईल? मग काही मंडळींचं म्हणणं असं आहे ओबीसी मध्ये सुद्धा की ज्या पद्धतीनं काही नेते, मराठा समाजात सुद्धा लोकांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं काही नेते या आंदोलनाचा व्यक्तिगत स्वार्थाकरता वापर करतायत, प्रसिद्धीकरता वापर करतायत आणि कसं वातावरण पेटेल हे पाहतायत, हे काही बरोबर नाही. आणि मी तुम्हाला सांगतोय ना म्हणाल की जे खरेखुरे ओबीसी आहेत, ज्या बांधवांवरती उलट इतकी वर्ष अन्याय झालाय, त्यांना जर दाखला मिळत असेल, त्यांची व्हॅलिडिटी होत असेल, ती कायदेशीर प्रक्रियेनं होत असेल, तर त्यांना अभेरणं आणि हा कुणबी मराठा ओबीसी आहे, हा माळी ओबीसी आहे, हा अमका ओबीसी आहे असा बुद्धिभेद करणं म्हणजे आपण किती जातीयतेच्या विषयामध्ये बरबटून अजून खोलात चाललेलो आहोत याचा विचार कुठेतरी आपल्याला करायला लागेल. बरोबर आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळ्यांचं कुठेतरी उत्थान व्हावं ही अपेक्षा असताना मात्र समाजामध्ये एक वेगळी तेढ निर्माण होत चालल्याचं अजितजी आपल्याला सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. गंगाधर काळकुटेंसाठी पुढचा प्रश्न असेल. गंगाधरजीराव, ओबीसींच्या मोर्चानंतर त्यांच्याही मागण्या पूर्ण करण्याचं जर सरकारनं ठरवलं, जसं अजितजी म्हणाले की मराठा